मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वरई फाटा ढेकाळे परिसरात आज शनिवारी 17 जानेवारीला सकाळी 8:30च्या सुमारास अचानक घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली। महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रेलरला मागून येणाऱ्या मारुती स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत। लाईन क्रमांक 1 वर ट्रेलर अचानक ब्रेकडाऊन झाल्याने चालक वाहन तपासण्यासाठी खाली उतरले होते। याच दरम्यान मुंबईच्या मालाड येथून वापीकडे जाणारी मारुती स्विफ्ट कार वेगात येऊन ट्रेलरला धडकली। धडक इतकी भीषण होती की स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला। या अपघातात 75 वर्षीय देवजी जिना मिटना यांचा जागीच मृत्यू झाला। कारमध्ये एकूण 4 जण प्रवास करत होते। 70 वर्षीय तारा देवजी मिटना यांच्या पायाला गंभीर दुखापत झालीये। 55 वर्षीय कुमुद गणेश बॅनर्जी हे जखमी झाले आहेत। तसेच 24 वर्षीय चालक रुपेश राजेंद्र सुतार यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झालीये। अपघाताची माहिती मिळताच मनोर येथील समाजसेवक व अँब्युलन्स चालक अखिल सय्यद तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी सर्व जखमींना मनोर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले। मृत देवजी मिटना यांचे पार्थिव मनोर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच ट्रॅफिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले। क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली। क्षणात होत्याचे नव्हते झाले। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वरई फाटा ढेकाळे येथे आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका वृद्धाचा जीव गेला तर त्यांचे कुटुंबीय जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर सातत्याने होणारे अपघात चिंतेचा विषय बनत आहे। जड वाहनांचे अचानक ब्रेकडाऊन, भरधाव वेग, अपुरी प्रकाश व्यवस्था व वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे। प्रशासनाने महामार्गावरील सुरक्षिततेसाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, तसेच वाहन चालकांनी नियम पाळून सुरक्षित अंतर ठेवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।